समाजशास्त्र विषयामध्ये इतिहास वाचला, भूगोल वाचला आणि असं वाटतंय आता की सगळं वाचून झालं. असं होऊ शकतं का? एक भाग तुम्ही स्किप केलाय, तो करून घ्या आज. तो म्हणजे नकाशा आणि आलेख. हा भाग असा आहे की भूगोलाच्या पेपरमध्ये सगळ्यात जास्त आपल्याला याच्यावरचे क्वेश्चन दिसू शकतात. आता नकाशा आणि आलेख यामधल्या दोन्ही गोष्टी आपण पहिल्यांदा समजून घेऊ. बघा, सगळ्यात पहिली जी गोष्ट आपण घेतो याच्यामध्ये ती आहे नकाशाविषयी. आपल्याला काही गोष्टी नकाशामध्ये दाखवायच्या असतात आणि त्या दाखवण्यासाठी इथं आपण काही गोष्टी घेतल्यात. थोड्याफार इंग्रजीत आहे, तेवढा ऍडजस्ट करून घ्या. बट मी मराठीतच सांगणार तुम्हाला. काय आहे प्रश्न? शो द फॉलोइंग इन द आउटलाईन ऑफ इंडिया विथ इंडेक्स. म्हणजे भारताच्या नकाशामध्ये या सगळ्या ठिकाणांना दाखवा. आता कसं दाखवायचं बघा, पहिलं काय म्हटलंय, सिक्कीम. कोणाकोणाला माहिती आहे सिक्कीम कुठे आहे भारताच्या नकाशात? हा भारताचा रिकामा नकाशा आहे फॉर एक्झाम्पल. आणि आपल्याला माहित आहे ज्या ठिकाणी तिकडे नॉर्थ ईस्ट वाले म्हणजे ईशान्येकडचे राज्य सुरू होतात त्या ठिकाणी मधात एक नेक असल्यासारखी आहे, त्याला चिकन नेक म्हणतात. आणि त्याच भागामध्ये नेमकं जे आहे ते सिक्कीम आहे. ठीक आहे, हे सिक्कीम कुठं आहे हे तुम्ही इथं बघू शकता. या भागामध्ये इथे तुम्हाला सिक्कीम नावाचं राज्य दिसतंय. तर सिक्कीम लिहिताना आपल्याला इथं कितवा नंबरचा प्रश्न होता हे लिहिणं खूप आवश्यक आहे, कारण पुढच्या व्यक्तीला चेक करणाऱ्याला समजलं पाहिजे की कितव्याचं उत्तर यानं कुठं केलंय. किंवा तुम्ही एखादा सिम्बॉल न दाखवत असाल तर त्याची सूचीही तुम्ही बनवू शकता. तशी पाहायला गेलं तर याच्यामध्ये सूची अशी बनवली जात नाही, पण सूची बनवली तर आपल्याला एक सिम्बॉल आपण कशासाठी काय वापरलंय, जसं आपण इथे एक सर्कल वापरला होता सिक्कीमसाठी, तर हे तुम्ही तिथं दाखवू शकता आणि या सूचीचं खूप महत्व आहे. सोबतच याच्यामध्ये आपल्याला पुढचा प्रश्न विचारलाय, नर्मदा नदी दाखवा. नर्मदा नदी कुठे आहे? मध्य प्रदेश, महाराष्ट्र या भागामध्ये. गुजरातचा थोडाफार भाग दिसतोय. तर ही नदी अशी ड्रॉ केली आणि इथं टाकायचं नर्मदा नदी. नर्मदा नदी. कितव्या नंबरचा प्रश्न होता? दुसऱ्या नंबरचा. तर आपण इथं 2 नंबर असं टाकलंय. तिसरा प्रश्न बघा, कोल्ड डेझर्ट दाखवायचंय म्हणजे आपलं शीत वाळवंट. काय आहे आपलं शीत वाळवंट? त्याचं नाव आहे लडाख. म्हणजेच आपल्याला इथं काय दाखवायचं? लडाख दाखवायचंय. हे जे तुम्हाला भाग दिसतोय हा भाग आहे शीत वाळवंटाचा. तिसरा क्वेश्चन होता इथं शीत वाळवंट असं लिहायचं आणि ब्रॅकेटमध्ये 3 असं लिहू शकता, ज्याच्यातून तुम्हाला इथं पण मार्क्स मिळतील. चौथा प्रश्न त्यांनी विचारलाय, वन हॉर्न रायनासोरस म्हणजे एक शेंगी गेंडा कुठे आहे? तो आसाममध्ये. आणि आसाम राज्य तुम्ही इथं आउटलाईन करू शकता. ठीक आहे, हे आसाम राज्य आहे आणि रायनासोरसाठी एक चिन्ह इथं वापरलंय. आणि म्हणजेच काय? एक शिंगी गेंडा. एक शिंगी गेंडा या ठिकाणी आहे. आणि कितव्या नंबरचा होता प्रश्न? चौथ्या नंबरचा. प्रत्येक गोष्टीचं तुम्ही कशासाठी काय वापरलं, कशासाठी काय वापरलं हे सगळं इथं तुम्ही क्रमांक द्यायचा. पहिल्यांदा इथं क्रमांक, त्यानंतर कोणतं चिन्ह वापरताय तुम्ही ते चिन्ह, आणि त्यानंतर नाव. ठीक आहे, तर अशा प्रकारे एक सूची तुम्ही इथं बनवू शकता 1 2 3 पूर्ण अशी. आणि छानशी सूची बनवा, माझ्यासारखी बनवू नका. उत्तर वगैरे दिशा पण त्याच्यात दाखवावी लागते आपल्याला बाहेरला साईडला. त्यानंतर हाय डेन्सिटी पॉप्युलेशन स्टेट ऑफ साऊथ इंडिया कोणता आहे? तामिळनाडू. तर तामिळनाडू या ठिकाणी तिथं दिसतंय तुम्हाला वेगवेगळ्या अशा पॅटर्न मध्ये तामिळनाडू. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मुंबई मेजर पोर्ट. मुंबईचं एक बंदर आपल्याला दाखवायचंय, ते इथं 6 नंबरचा प्रश्न आपण इथं दाखवला. तर अशा प्रकारे नकाशावर आधारित प्रश्न तुम्ही सोडवू शकता. आता पुढचा जो प्रश्न आहे तो थोडा वेगळ्या प्रकारचा आहे. इथं सिम्बॉल्स पण तुम्ही बघू शकता, हे कशा प्रकारे सूची तयार केली जाते. क्वेश्चन नंबर किती आहे, प्रश्न क्रमांक ते आधी टाकायचं, चिन्ह टाकायचे की तुम्ही कशासाठी काय वापरताय, आणि डिटेल्स म्हणजे तुम्ही जे यादी इथं देताय प्रश्नांच्या याच्यात कोणत्या गोष्टी दाखवताय ते तुम्ही साईडला दाखवू शकता. पुढचा जो महत्वाचा प्रश्न आहे तो आहे आपल्या ब्राझीलच्या नकाशावरती. या नकाशाला ऑब्झर्व करा म्हणतात आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं करा. पहिला प्रश्न त्यांनी विचारलाय, व्हॉट इज द रेंज ऑफ अल्टिट्यूड ऑफ अमेझॉन रिव्हर बेसिन. अमेझॉन रिव्हर बेसिन म्हणजे अमेझॉन नदीचं खोरं हे किती उंचीवर आहे समुद्र सपाटीपासून? हा पहिला प्रश्न त्यांनी विचारलाय, जो की तुम्हाला या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर जनरली तुम्हाला याच्यामध्ये समुद्र सपाटीपासूनची उंची मिळते या ठिकाणी. म्हणजे आपल्याला अमेझॉन नदीचं खोरं
जवळपास 200च्या या रेंजमध्ये दाखवलंय आणि त्यामध्ये मी असं म्हणेल की तुम्ही त्याचा ऍक्च्युअली अॅक्युरेट नंबर जो आहे तोच टाका. यावरती पण आपण विश्वास ठेवू शकतो. हाईट दिली आहे त्यांनी तशी, पण मला असं वाटतं एक अॅक्युरेट गोष्टीसोबत तुम्ही जावं, म्हणजे एकदा हे बघून घ्यावं पुस्तकात. बिटवीन विच टू हायलँड इज द अमेझॉन रिव्हर बेसिन लोकेटेड. हा खूपच सोपा प्रश्न आहे. कोणत्या दोन उच्चभूमीच्या दरम्यान अमेझॉनचं खोरं आहे? एक आहे गुयाना आणि दुसरं जे आपल्याला इथं दिसतंय गुयाना हायलँड, आणि सोबतच एक याच्यामध्ये मधातलं आहे ब्राझिलियन हायलँड. ओके, तर ब्राझिलियन म्हणजेच ब्राझिलियन उच्चभूमी, ब्राझीलची उच्चभूमी आणि गुयाना उच्चभूमीच्या दरम्यान अमेझॉन नदीचं खोरं आहे. पुढचा प्रश्न बघा, हाईट किती आहे पिको द नेब्लिना या शिखराची? तर जवळपास खूपच सोपं आहे, पाठही झाली असेल बऱ्याच लोकांची. 2014 मीटर या ठिकाणी तुम्हाला दिसते. 2000 आहे की 3000 इथे व्यवस्थित दिसत नाही, पण तुम्ही ते व्यवस्थितच करा जसं तिथं दिलेलं आहे. विच ग्रासलँड इज लोकेटेड ऍट द साऊथ ऑफ ब्राझील. ब्राझीलच्या दक्षिणेमध्ये कोणतं जे गवताळ प्रदेश आहे, तर पंपास नावाचा गवताळ प्रदेश आहे, तो तुम्ही तिथं लिहू शकता. तर अशी त्याची उत्तरं तुम्हाला करायची आहेत. सोबतच तुम्हाला पुन्हा एक नकाशा आहे, त्याच्यात थरचं वाळवंट, लद्दाख, 0 ते 20% अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरण झालेलं राज्य कोणतं आहे, त्यानंतर पूर्वेकडचं विशेषतः ऍपल प्रोड्युसिंग स्टेट कोणती आहे, उत्तर भारतातली जम्मू काश्मीर, चेन्नई पोर्ट, चेन्नईमध्ये कन्याकुमारी, ते दाखवू शकता. तर पटापट या नकाशामध्ये दाखवून देऊया. पहिला प्रश्न काय होता? थरचं वाळवंट दाखवलं. नकाशाच्यासाठी सूची तयार करायची आणि ती सूची तुमची व्यवस्थितच असली पाहिजे. त्या सूचीला खूप जास्त महत्व आहे, कारण सूची जर आपण काढली तर त्यालाच जवळपास सगळ्यात जास्त ते मार्क देतात आणि पुढचे मार्क मग तुमच्या प्रेझेंटेशनला असतात. तुम्ही 3 पार्ट्स मध्ये क्रमांक, त्यानंतर चिन्ह आणि त्यानंतर प्रश्नाचं जे ऍक्च्युअल आपल्याला जे दाखवायचंय, ठीक आहे, इथं आपण लिहू शकतो क्रमांक द्यायचे असतील, जे 1, 2, 3, 4 वगैरे. या ठिकाणी चिन्ह तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर डिटेल्स म्हणजेच आपण म्हणू शकतो क्षेत्र वगैरे, किंवा एखादं ठिकाण आपण दाखवतो त्याला क्षेत्रच म्हणतो, आणि त्यानुसार मग या ठिकाणी ती गोष्ट चिन्हासोबत कोशाचं चिन्ह काय वापरलंय, कशाचं चिन्ह काय वापरलंय, कुठं काय वापरलंय, हे सगळं तुम्हाला इथं या सूचीमध्ये, आणि वरचं हेडिंग पण द्यायचं की ही सूची आहे. ठीक आहे, ही काय आहे? सूची आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही हे दाखवू शकता. ओडिसा, चेन्नई, कन्याकुमारी, लद्दाख, जम्मू काश्मीर सगळं याच्यात दाखवलंय. ब्राझीलवरही असे प्रश्न येतात. कोंडोर नावाचा पक्षी कोणत्या भागात आहे? त्यानंतर याच्यामध्ये नॉर्दर्न मोस्ट स्टेट ऑफ ब्राझील कोणती आहे, जिथं लोकसंख्या कमी आहे. नॉर्दर्न मोस्ट म्हणजे उत्तरेकडची, साऊदर्न मोस्ट म्हणजे दक्षिणेकडची ब्राझील मधली सिस्टीम. व्हिक्टोरिया पोर्ट कुठं आहे? रिओ दे जेनेरो टुरिस्ट प्लेस कुठं आहे? ब्राझिलिया एअरपोर्ट, ब्राझीलचं विमानतळ कुठे आहे? तर हे नकाशामध्ये दाखवायचं असतं आणि नकाशामध्ये तुम्ही अशा पद्धतीने दाखवू शकता. कोंडोर नावाचा पक्षी तुम्हाला इथे दिसतोय या भागामध्ये. रोराईमा नावाचा भाग हा इथं दुसऱ्या नंबरच्या प्रश्नाचं त्यांनी जसं विचारलं, उत्तरेकडचं पॉप्युलेशनच्या बाबतीत कमी डेन्सिटी. ब्राझिलिया नावाचं महत्वाचं त्यांची राजधानी, त्याचं विमानतळ दाखवलंय, विमानतळ विचारलेलं होतं. सोबतच व्हिक्टोरिया पोर्ट तुम्ही इथं पाहू शकता. रिओ दे जेनेरो नावाचं एक महत्वाचं ठिकाण तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. आणि सोबतच रिओ ग्रँदे दो सुल हे ठिकाणी तुम्ही इथं दाखवू शकता. त्यानंतर पॅन्टॅनल नावाचा जो भाग आहे, ज्या ठिकाणी अमेझॉन मध्ये महत्वाचे अॅनाकोंडा नावाचे प्राणी तुम्हाला दिसतात. थॉर्नी आणि बुश टाईप व्हेजिटेशन म्हणजे काटेरी वन कुठं आहेत ब्राझीलमध्ये. पंपास नावाचा गवताळ भाग कुठे आहे? त्यानंतर कॉफी प्रोड्युसिंग रिजन, कॉफी कुठं सगळ्यात जास्त तयार केली जाते? अमापा, मॅनस, हे सगळे महत्वाचे बंदर वगैरे दाखवायचे. तुम्ही बघू शकता मॅनस कुठं आहे, याला नोट डाऊन करून ठेवा कोणत्या भागात आहे. अमापा कसं दाखवलंय, हे गवताळ आणि काटेरी ब्राझील मधला हा प्रदेश तुम्ही बघू शकता, याला इथं व्यवस्थित हायलाइट करून दाखवलंय. कॉफी सगळ्यात जास्त कुठं प्रोड्यूस केली जाते, सगळ्यात जास्त कॉफी उत्पादन कुठं होतं ब्राझीलमध्ये, ते तुम्ही बघू शकता. पॅन्टनल नावाचा प्रदेश कुठं आहे? हा जो प्रदेश आपण म्हणू शकतो दलदल युक्त प्रदेश आहे, ज्या ठिकाणी अॅनाकोंडा सारखे महाकाय प्राणी आढळतात.
आणि पंपास नावाचा जो गवताळ प्रदेश आहे दक्षिणेकडचा तोही याच्यामध्ये दाखवलेला आहे. आता ह्या सर्व गोष्टी तुम्ही नकाशा भारताच्या बाबतीतही विचारले जातात. भारतामध्ये विंध्य जो महत्वाची पर्वतरांग आहे तिच्या माध्यमातून कोणत्या दोन नद्यांचं विभाजन होतं, नर्मदा तापी आहे का ते बघून घ्या. त्यानंतर साऊथर्न फ्लोविंग रिव्हर ऑफ पेनिन्सुला, दक्षिणेकडे वाहणारी नदी कोणती आहे, गोदावरी नदी. त्यानंतर अरवली माउंटेन छोटा नागपूर प्लॅट्यूच्या दरम्यान कोणतं पठार आहे. ईस्टर्न घाटमध्ये सगळ्यात मोठं शिखर कोणतं आहे, कमेंट बॉक्समध्ये सांगा. जसं ब्राझील मधलं पिको दी नेब्लिना तुम्ही सांगितलं 3014, त्याचप्रमाणे. अँड डायरेक्शन डज द हाईट ऑफ सह्याद्री हिल्स इन्क्रीज. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तशी तर मी इथं दिलेली असेल कुठं, बट मला असं वाटतं तुम्ही ते याच्यातच करायचे. ब्राझील मधलं सर्वोच्च शिखर कुठं आहे, ड्रॉट क्वाड्रिलॅटरल म्हणजे आवर्षण चतुष्कोन ज्याला आपण म्हणतो, आवर्षण चतुष्कोनाचा भाग कोणता आहे, चतुष्कोन हा भाग कुठे आहे. सोबतच रिजन व्हेअर अॅनाकोंडास फाउंड, तर तो पॅन्टानलचा भाग बघा, पिको दी नेब्लिना शिखर. त्यानंतर हा आहे आवर्षण चतुष्कोनाचा भाग ज्याला ड्रॉट क्वाड्रिलॅटरल इंग्रजीत म्हणतात. त्यानंतर अमेझॉन नदीचं बेसिन, पॅन्टानलचा भाग, त्यानंतर ब्राझिलिया राजधानी, पंपास पुन्हा आणि हे श्रीगिपे, हे सरगिपे काय आहे, 5व्या नंबरचा प्रश्न तो एकदा बघून घेऊ. 5व्या नंबरचा प्रश्न आहे अच्छा रिजन वेअर अॅनाकोंडास तिथं झालंय, पंपास ग्रासलँड पण झालंय. स्मॉलेस्ट स्टेट मे बी हा जो भाग असेल 6 नंबर मध्ये त्यांनी दाखवलंय, श्रीगिपे हे काहीतरी स्मॉलेस्ट स्टेट असेल, त्याला 5 नंबर दिलं इथं मिस्टेकनं थोडस. सोबतच काही ग्राफ्स पण येतात यामध्ये अशा गोष्टी सगळ्या तुम्हाला दाखवायच्या असतात जिथं जास्त पावसाचे ठिकाणे यातले कोणते आहेत, मध्यम पावसाचे कोणते आहेत, कमी पावसाचे कोणते आहेत. तर हा प्रश्न जरा कठीण वाटतो मला तुमच्या लेवलसाठी, बट तरी याचे उत्तर कसे करायचे हे तुम्ही एकदा बघून घ्या. कोणते कोणते भारतातले जास्त पावसाचे भाग आहे आणि कोणते कोणते ब्राझील मधले आहे, मध्यम पावसाचे भाग कोणते आहेत आणि कमी ब्राझीलमध्ये पण, आणि कमी पावसाचे ब्राझील आणि भारतात कोणते आहेत. सोबतच असेही प्रकारचे ग्राफ विचारतात, किंवा हे आता ग्राफ नाहीये, हे तर बस एक बॉक्स आहे, याचे तुम्हाला उत्तर इथं दिलेलं आहे. सोबतच अशा प्रकारचे जोड्या लावायचे आहेत, त्याचं काय आपल्याला सध्या काम नाही, कारण आपण आलेख बघतोय, एक चिन्ह 100 व्यक्ती, यानुसार प्रत्येक व्यक्तीचं इथं 100 100 100 आणि सगळ्यात जास्त आपल्याला कुठं डेन्सिटी दिसते ती आ नंबर मध्ये दिसते, आणि त्यावरच आधारित एक इथं तुम्ही असं लिहायचं की कोणत्या याच्यात घनता जास्त आहे, 7 व्यक्ती 18 व्यक्ती, कंपॅरिझन करून दाखवायचं. आणि त्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्याला गुणाकार करून तुम्हाला कोणत्या याच्यामध्ये लिंग गुणोत्तर जास्त आहे, कोणत्या याच्यात कमी आहे, कारण त्याच्यात दोन्ही दाखवलेत. त्याच्यात त्यांनी महिला पण दाखवल्या, त्याच्यात त्यांनी पुरुष पण दाखवले. इथे पण महिला पुरुष दाखवले. कोणत्या याच्यात असेल ऑब्व्हियसली जास्त, महिला कुठं दिसत आहेत, ते इथं खालच्या याच्यात दिसत आहेत, तर तिथं काय असेल, खालीच्या भागामध्ये लिंग गुणोत्तर जास्त असेल. जिथे स्त्रियांची संख्या 1000 पुरुषांच्या पेक्षा जास्त असते त्याला आपण लिंग गुणोत्तर म्हणतो. घनतेविषयी प्रश्न आहे, असे ज्या ठिकाणी जास्तीत जास्त तुम्हाला गडद भाग दिसतोय तो घनतेविषयीचा भाग असतो. सोबतच तुम्हाला अशा प्रकारचे आलेखही विचारतात ज्यावर आधारित प्रश्न असतील. प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक आलेख आहे, आणि एकूण उत्पादनातील विभागाचं योगदान भारत आणि ब्राझीलचं दिलंय तिथं त्यांनी, आणि भारत आणि ब्राझीलचं विभागात गुंतवलेल्या लोकसंख्येची टक्केवारी दिली आहे. आणि हे जे रंग दिसत आहेत तुम्हाला, हा निळा रंग प्राथमिक साठी आहे, हा लाल रंग द्वितीयक साठी आहे, आणि हा जो हिरवा रंग आहे तो तृतीयक साठी आहे. आणि तुम्हाला माहित आहे प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक व्यवसायाचं स्वरूप कसं असतं. प्राथमिक कृषी, त्यानंतर द्वितीयक मध्ये उद्योग, आणि तृतीयक मध्ये आपल्याला सेवा क्षेत्र पाहायला मिळतं. ठीक आहे, आता त्यावर आधारित इथं पूर्ण त्यांनी लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रात किती आहे, 48.8%, 24.3% द्वितीयक मध्ये. आणि हे कसं काढलं बेटा, हे असं काढलं, इथं दिसतंय ना प्राथमिक मध्ये किती आहे, ठीक आहे. त्यानंतर भारतामध्ये द्वितीयक मध्ये किती टक्के आहे, तिथूनच पुढे गेलं तर इथून मोजायचं, 10, 20, 30, 40, 50, 60 अशा प्रकारे तुम्ही तृतीय क्षेत्राचा इथं जो भाग आहे, जसं इथं दाखवलंय त्यांनी, भारतामध्ये तृतीय क्षेत्रात किती आहे, केवढ्या भागामध्ये डिव्हिजन झालंय, ते सगळं तुम्ही इथं लिहू शकता. तृतीयक भारतामध्ये क्षेत्राचा वाटा 57% दिलाय, प्राथमिकचा 17% आणि 26% आपल्याला इथे दिसतो द्वितीयकचा. तसंच ब्राझीलच्या बाबतीतही त्यांनी 67% पर्यंत वाटा तृतीय क्षेत्राचा दाखवलेला आहे. आणि हाच तिथून निष्कर्ष दिसतो की भारतापेक्षा ब्राझीलमध्ये तृतीय क्षेत्रामध्ये लोकसंख्या जास्त गुंतली आहे. हा प्रश्न मागच्या वेळेस विचारलेला होता, मी म्हणेल हा चांगलाच करून ठेवा. याच्यातही तुम्हाला रंगवाईज पहिल्यांदा प्राथमिक, द्वितीय, तृतीय
तिन्ही रंग दाखवले. पेपरमध्ये व्हाईट आणि ब्लॅकचाच ऑप्शन असतो त्यांच्याकडे. स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यवसाय निहाय योगदान आणि व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी इथे दाखवली. आणि सर्व प्रश्नांची उत्तर तुम्ही करू शकता. बघा, प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे? कोणता रंग आहे प्राथमिकसाठी? निळा. कुठं दिसतंय? आता आपल्याला लोकसंख्येची टक्केवारी विचारली आणि लोकसंख्येच्या टक्केवारीचा खालचा भाग आहे. त्यामध्ये प्राथमिक मध्ये सगळ्यात जास्त आपल्याला जे दिसतंय हा जो भाग आहे हा कशासाठी दाखवलाय? भारतासाठी. म्हणजे भारतामध्ये सगळ्यात जास्त प्राथमिक क्षेत्रात लोकसंख्या गुंतलेली आहे. स्थूल अंतर्देशीय उत्पादनात तृतीयक व्यवसायाचं योगदान अधिक ब्राझीलचंच असणार आहे. त्यानंतर द्वितीयक व्यवसायाचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे ते शोधावं लागणार. जिथं तुम्हाला व्यवसायाचा दिसतंय तर 27.5% ब्राझील इथेही पुढे आहे. आणि तिसऱ्या याच्यात स्थूल अंतर्देशीय उत्पादनात दुसऱ्या तृतीयक व्यवसायाचं योगदान कुठे जास्त दिसत होतं? तृतीयक व्यवसायाचं योगदान आपल्याला भारतात जास्त दिसतंय 17%. भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे असं म्हणता येईल का? ते सकारण स्पष्ट करा. हा तुमच्या वाचण्यावर आधारित प्रश्न आहे. सो हे असे प्रश्न तुम्ही सगळे करून ठेवायचे. नाही इथून झालं तर तुम्ही एकदा डायजेस्टवर पण हे करू शकता, नजर मारून घेऊ शकता. बघा, हाही प्रश्न त्याच भागातला आहे. खाणकाम क्षेत्राचा तक्ता तयार करा. हे सगळे IMP क्वेश्चन्स आहे आणि हे तुम्ही करूनच जायचे आहेत पेपरमध्ये. या सगळ्या कृती, ब्राझीलमध्ये पर्यटकांची संख्या, भारतामध्ये पर्यटकांची संख्या, कुठून ते 2000 मध्ये वाढायला लागली, 2010 मध्ये अचानक भारतात पीक दिसतोय, 15 मध्ये सगळ्यात जास्त भारतात तुम्हाला पर्यटकांची संख्या आलेली दिसते. 95 साली कोणत्या देशात अधिक पर्यटक होते? तर इथं जर आपण पाहिलं तर हे भारतातच होते, कारण गुलाबी लाईन भारताची आहे. 2000 मध्ये कोणत्या देशात अधिक पर्यटक होते? तर याच्यात ब्राझील पुढे आहे. आणि मग पुढे अजून त्यांनी यावरच आधारित प्रश्न विचारले. सोबतच हाही एक आलेख आहे, हाही तुम्ही करून जावा, हे तुम्हाला मी विनंती करतो. सगळे आलेख करून जा. सोपे सोपे आलेख आहेत, एवढेही कठीण हे आलेख नाही. आणि सोबत हा एक आणि यामधले हे महत्वाचे काही क्वेश्चन याच्यात तर तुम्हाला आता भरता येतच असेल. जसं ब्राझील कुठे दाखवायचं आहे, त्यानंतर भारत कुठे दाखवायचं आहे, मधातून यामध्ये हे कर्कवृत्त आहे, हे विषुववृत्त आहे, सॉरी हे कर्कवृत्त आहे, मकरवृत्त आहे, याच्या मधामध्ये विषुववृत्त आहे. ठीक आहे. आशिया खंड कोणता आहे? उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, हे सगळे खंड तुम्हाला याच्यात दाखवता आले पाहिजे. सोबतच लिंग गुणोत्तराचं यावर आधारित प्रश्न, त्यानंतर वय आणि लिंग मनोऱ्यावर आधारित प्रश्न, आणि याच्यामध्ये तुम्हाला लोकसंख्या वाढीच्या दरावर प्रश्न पेपरमध्ये विचारले जातील. मी सगळे तुम्हाला IMP याच्यातले बिट्स दिलेले आहे. याच्या बाहेर तुम्हाला काही विचारू शकत नाही. ते जे येणार ते याच्यातलंच येणार. हे सगळे आलेख आणि नकाशे चांगले करून ठेवा. सो भेटूया आता आपण पुढील सेशन मध्ये. बाय, लव्ह यू, टेक केअर.